नागपूर शहरातील मोमीनपुरा भागात जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमाल बाबा दर्गा मार्गावर घडली। मोहम्मद सलीम अब्दुल अजीज पटेल असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी तहसील पोलिसांनी तत्परता दाखवत 3 पैकी 2 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मोहम्मद सलीम हा कमाल बाबा दर्गा मार्गावरून जात असताना मोमीनपुरा येथील शफीक, त्याचा भाऊ अजीज आणि सैफीनगर येथील आतिक उर्फ टेलर या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले। जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी प्रथम सलीमला अद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर अतिक याने सलीमला घट्ट पकडून ठेवले आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। याच दरम्यान शफीक याने आपल्या जवळील तीक्ष्ण चाकू काढून सलीमवर ताबडतोड हल्ला चढवला। हल्लेखोरांनी सलीमच्या डोक्यावर, खांद्यावर, मानेवर, छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूने अनेक गंभीर वार केले। या भीषण हल्ल्यात सलीम रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याला जिवंत मारण्याची धमकीही दिली। यावेळी झालेल्या आरडाओरडामुळे आजूबाजूचे नागरिक घटनास्थळाच्या दिशेने धावून येऊ लागल्याने तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला। या घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांच्या पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। गंभीर जखमी सलीमवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। तहसील पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 293/26 कलम 118(1), 115(2), 296, 351(3), 3(5) भारतीय न्याय संहिता, त्याचप्रमाणे सहकलम 4(25) भारतीय हत्यार कायदा म्हणजे आर्म ऍक्ट नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी अब्दुल हमीद वल्द अब्दुल रहीम, वय 45 वर्ष, राहणार माजरी शिवनगर, पोलीस ठाणे यशोधरनगर, नागपूर, हे दिनांक 8 तारखेला रात्री 3:30 वाजताच्या दरम्यान त्या हॉटेल हाजीचे बाजूच्या गल्ली कमाल बाबा दर्गा रोड इथून जात असताना यातील जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक, वय 35 वर्षे, शफीकचा भाऊ अजीज आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर, वय 33 वर्षे, राहणार सैफीनगर मोमीनपुरा, अशा तिघांनी त्याला वाटेत अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून, जुना काही त्यांचा वादविवाद झाला होता त्या कारणावरून अचानक त्याच्यावर हल्ला चढविला आणि त्याला मारण्यास सुरुवात केली। फिर्यादीने स्वतःचा प्रतिकार करण्यासाठी पण प्रयत्न केला, परंतु दरम्यान यातील जो आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक याने अचानक चाकू काढून फिरवायला सुरुवात केली। त्याच्यामुळे फिर्यादीच्या शरीरावर एक 4 ते 5 ठिकाणी कट्स लागलेले आहेत। सुदैवाने त्याच्यात स्टॅबिंग झालेलं नाही आणि त्यामुळे फिर्यादी हे सुरक्षित बचावू शकले। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सदर जखमीला मेयो हॉस्पिटल इथे ऍडमिट केलं होतं। डॉक्टरच्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापैकी 2 जे आरोपी आहे मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक आणि मोहम्मद अतिक मोहम्मद नजीर, अशा 2 आरोपींना आम्ही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमेश शेख हे करत आहेत। या नेमकं हा जो मोहम्मद शफीक आहे याच्यावर नागपूर शहरातील इतरही पोलीस स्टेशनला काही चोरी घरफोडीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत। 2-3 पोलीस स्टेशनमधून तो वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये फरार आहे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। आम्ही त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कळवून आरोपीची कस्टडी सुद्धा आमचा तपास संपल्यानंतर ती कस्टडी त्यांच्या ताब्यात सुद्धा घेणार आहोत।